फॅमिली पण छान आहे आणि मला ताण पण नाही आहे हो, पण तरी मला झोप येत नाही. मला असं वाटतं की झोप हे शरीराच्या कार्यांपैकी अत्यंत प्रमुख कार्य आहे. दारूने झोप येते, कंटाळवाणं काहीतरी करा म्हणजे झोप येते. ते असं घड्याळ बघत राहणं रात्रभर हे अजिबात करू नका. जे दारूने होतं तेच झोपेच्या गोळ्या सतत घेऊन नका. आणि मग आता आपण त्या विषयाकडे येऊ की हे सगळे पथ्य पाळताना आहाराचं आपण पाहिलं, जीवनशैलीचं पाहिलं, नाही म्हणणं पाहिलं, स्वतः आनंदी होणं पाहिलं. पण पाहिलंय की खूप लोक येतात, माझ्याकडे पैसा आहे, हे सगळं सगळं त्यांच्याकडे, फॅमिली पण छान आहे आणि मला ताण पण नाही आहे हो, पण तरी मला झोप येत नाही. आणि झोप येत नाही, अस्वस्थ असतो, चिडचिडा असतो, कधी कधी छाती दुखतं, कधी छातीत धडधड होते, ऍसिडिटी खूप होते सारखी सारखी. मग मी सारखे ओमेस घेत असतो. हे काय भानगड आहे? आणि अर्धी गोळी रेस्टिल पण घेतो. ती रात्री कधी कधी घेतो, डॉक्टर 2-3 चतकोर घेतो. मला असं वाटतं की झोप हे शरीराच्या कार्यांपैकी अत्यंत प्रमुख कार्य आहे. आहार आहे. आपल्या शरीराला जशी कामाची व्यायामाची गरज आहे तशी विश्रांतीची गरज आहे. आणि झोप जर पूर्ण झालेली असेल तर शरीराचं मनाचं कार्य संतुलित राहतं. आपल्या मेंदूमध्ये माहितीचं नियोजन जे केलं जातं ते सगळं झोपेत केलं जातं. इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग जे काही केलं जातं ते सगळं आपण झोपेत असताना केलं जातं. शांत मनस्थिती राहण्यासाठी झोपेची गरज असते. आणि म्हणून मला असं वाटतं की झोप ह्या गोष्टीकडे आपण अजिबात दुर्लक्ष करता कामा नये. मग लक्ष द्यायचं म्हणजे काय करायचं तर झोपेची म्हणून झोपेचं आरोग्य सांभाळण्याची म्हणून काही पथ्य आहे. झोपण्या उठण्याचं एक चक्र तुम्ही एक नियमितता जेवढी ठेवता येईल, सातत्य ठेवता येईल तेवढं ठेवा. म्हणजे तुम्ही एका विशिष्ट वेळेला झोपा, विशिष्ट वेळेला उठा. त्यातलं विशिष्ट वेळेला झोप लागणं आपल्या हातात नसतं, पण विशिष्ट वेळेला उठणं आपल्या हातात असतं. समजा मला आता सवय आहे की मी रात्री 2 वाजता झोपतो, तर काय करू? 11 वाजता झोपायचं ठरवलं तरी झोपच लागत नाही. मग मी काय करायला हवं? मग मी आत्ता 2 वाजता झोपून उठतो किती वाजता? सकाळी 10ला उठतो. आणि मग माझ्या लक्षात येतं की माझा सगळा दिवस फुकट गेला पाहिजे. मग मला फ्रेश वाटत नाही, आनंद वाटत नाही, उत्साह वाटत नाही. मग मी असं जर ठरवलं की मी 2 वाजता झोपू दे नाही तर 3 वाजता झोपू दे, सकाळी मी 7 वाजता उठणार म्हणजे उठणार. अगदी डोळ्यात झोप असली तरी मी उठणार. उठून मी आधी पहिलं अंथरुणातून बाहेर पडून व्यायामाला बाहेर पडणार करायचे. असं जर वळण, मी सवय पण शब्द फार वाईट आहे, वळण लावलं जर शरीराला, आपण सवयीचे गुलाम होतो. सवय नकोय, वळण लावायचं शरीराला. लक्ष, सवय आणि वळण यातला फरक लक्षात घ्या. एक संस्कृती आपल्याला शरीरामध्ये निर्माण करायची, एक कल्चर निर्माण करायचं, वळण लावायचंय. तर असं जर मी वळण लावलं तर हळूहळू काय होतं, मी उठलोय लवकर. त्यामुळे अर्थातच रात्रीची झोप शरीराला थोडीशी लवकर यायला लागणार आहे. मग 2च्या ऐवजी मला कदाचित 12 वाजता झोप यायला लागेल. तर मी एका हव्या त्या वेळेला उठणं, हव्या त्या वेळेला झोपणं हे मी करू शकतो. दारूने झोप येते हा गैरसमज आहे. दारूमुळे झोपेचं सगळं आर्किटेक्चर बिघडतं पूर्णपणे. आपली झोप खिळखिळी करून टाकते दारू, हे लक्षात घ्या. त्यामुळे झोप येण्यासाठी म्हणून दारू घेणारे लोक आहेत, तो मार्ग योग्य नाही. झोप येत नाही म्हणून अनेक लोक टीव्ही बघतात, मोबाईलवरती गेम्स खेळतात, कम्प्युटरवरती बसतात. सतत स्क्रीनच्या समोर बसणं, पडद्याच्या समोर बसणं, त्यातून येणाऱ्या ज्या लहरी प्रकाशाच्या आहेत त्या पुन्हा झोपेला मारक आहेत. खरं म्हणजे झोपण्याच्या वेळेच्या 2 तास आधी, शक्य नाही आहे असं तुम्ही मला सांगाल, पण त्याची शिफारस केलेली आहे शास्त्राने, म्हणून मी आपल्याला सांगतो 2 तास आधी सगळा स्क्रीन बंद व्हायला पाहिजे. तुम्ही संगीत ऐका, तुम्ही वाचा काहीतरी, कंटाळवाणं काहीतरी करा म्हणजे झोप येईल. काही योगामध्ये, ध्यानामध्ये अशा काही पद्धती आहेत, त्या तंत्रांचा अवलंब केल्यानंतर आपल्याला झोप चांगली येऊ शकते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी याच्यामध्ये अशी आहे की झोपेची आराधना करत बसू नका. मला येणार की नाही, मला येणार की नाही झोप, अरे बापरे झोप नाही आली तर काय होईल. आज नाही राहायचं. आणि ह्या बेचैनीमुळे झोप पुढे जाते किंवा अरे 2 वाजले मी झोपलो नाही, अरे 3 वाजले, अरे 4 वाजले. हे असं घड्याळ बघत राहणं रात्रभर हे अजिबात करू नका. झोप हे शरीराचं कार्य आहे, ते मनाचं कार्य नाही. मनाला मध्ये मध्ये नाक खुपसायला देऊ नका. आपण जिथे तिथे मनाला नाक खुपसायला देतो आणि ते मन नको तिथे आपला घात करतं. वाट लाव. झोपेच्या बाबतीमध्ये हा नियम अत्यंत महत्वाचा आहे. जेव्हा शरीराला झोप येईल तेव्हा तुम्ही अंथरुणावर जाऊन पडा, तोपर्यंत बेडला स्पर्शच करायचा नाही. हे साधे नियम आहेत. हे जर आपण पाळले, आणि काय होतं, जे दारूने होतं तेच झोपेच्या गोळ्या सतत घेऊन होतं. तशाच तऱ्हेचे परिणाम मेंदूवरती होतात. त्यांची मात्र सवय लागते, त्यांचं व्यसन लागतं. आणि मग कितीतरी पेशंट्स असे आम्हाला येऊन सांगतात की ही गोळी तुम्ही काय झालं तरी बंद करू नका, बाकी काहीही तुम्ही करा.
तर झोपेचं आरोग्य सांभाळणं, निद्रारोग्य सांभाळणं हे फार फार महत्त्वाचं आहे.